एक महत्त्वाची बातमी आहे। नाशिकच्या सिन्नर बस स्थानकामध्ये भीषण अपघात झालेला आहे। बस थेट फलाटावर चढल्याने हा अपघात झाला। या अपघातामध्ये एका मुलाचा मृत्यू झालाय तर 4 ते 5 जण जखमी आहेत। या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही चित्रित झाली आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, नाशिकच्या सिन्नर बस स्थानकामध्येच हा भीषण अपघात झालेला आहे। नेमकं काय घडलेलं आहे आणि सध्याची काय परिस्थिती? स्थानकामध्ये अपघात झालेला आहे। ही गाडी जी बस आपल्याला यामध्ये दिसते ती सिन्नरहून देवगाव या गावाला जाणार होती आणि ती देवगाववरून परत आलेली होती। आलेली असताना फलाटावर ब्रेक नेमके फेल झाले आणि ती जी काही बस आहे ती थेट फलाटावर चढली। त्यामुळे फलाटासमोर बसलेले लोक, आजूबाजूला असलेले वृद्ध लोक हे या गाडी खाली आले असते। सुदैवाने 3 वृद्ध बाजूला झालेत, मात्र समोर जे फलाटावर मधल्या बाजूला उभे होती लोक त्यांच्या अंगावर थेट गाडी गेली। त्यामध्ये 4 ते 5 जण जखमी झाले तर एका मुलाचा मृत्यू झालेला आहे। आदर्श बोराडे असे या 9 वर्षीय मुलाचा जो मृत्यू झाला त्याचं नाव आहे। तो आई वडिलांसोबत पंढरपूर देवदर्शन करून परत येत होता। दापूर या गावाचं हे सगळे रहिवासी आहेत। एकूणच अचानक झालेल्या या घटनेमुळे शोककळा पसरली। आपण जर बघितलं तर बस वर चढताना सुद्धा तिचे ब्रेक लागले नाही आणि खाली उतरल्यानंतरही, रिव्हर्स गेल्यानंतरही सुद्धा तिचे ब्रेक लागले नाही। नागरिकांनी सगळ्यांनी ती बस मागे ढकलली, त्यानंतर सुद्धा तिचे ब्रेक लागू शकले नाही। त्यामुळे एकूणच मोडकळीस आलेल्या एसटीची ही सगळी व्यवस्था कशी जीवघेणी ठरते याचं बोलकं चित्रण जे ते आपल्याला या सीसीटीव्ही मध्ये दिसतं आहे। आणि आता तरी बस स्थानकांमध्ये आणि त्याचबरोबर बसेसची दुरुस्ती ही सातत्यानं करण्याची गरज आहे। निश्चितच बसेसच्या दुरुस्तीचा देखील आता मुद्दा पुन्हा एकदा आपल्याला ऐरणीवर आलेला पाहायला मिळतो। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।